केक कापायला पाहुणं सगळं खोळंबले ती. आपली बर्थडे गर्ल कुठे आहे सांगा की. ऐका आता, अहो तुमचं लक्ष कुठे? ते बघा आपली स्वीटी कशी परिवारी दिसते. थांबा 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 थांबा, तुमचं विषला लगेच युटर्न मारा, लगेच मारा. का ग काय झालं? मामा ते तुम्ही असं नाही विश करू शकत मला. अगं स्वीटे, आज तुझा वाढदिवस आहे की नाही? अगं म्हणून तर आम्ही सगळेजण जमलोय ना वैत. केक कापून घे की. होय पण हो ना स्वीटे, आता तरी ऐक की सगळ्यांचं. मला नाही ऐकायचंय कोणाचं पण. शुभू जोपर्यंत मला विश करत नाही ना व, तोपर्यंत मला कोणाचंच विश नकोय. सगळ्यात आधी त्यानं विश करू दे मला. अगं पण स्वीटे, दादा कधी येईल माहिती नाही. शुभू मामा आला. शुभू आलास तू? ये लवकर. कवापासून वाट बघत होतो माहितीये तुझी मी. बरं झालं बाबा आलास, नाही तर ही आमचं कोणाचंच विष ऐकत नव्हती. आता पटकन विश कर बघू हिला. हा हसलं ग असं कस धजलं ग, बघतय बाय 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 असं होणं बरं नाही 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 नाही. घडतंय सारे तर घडू दे की, जुळतंय नातं तर जुळू दे की. हा साहेब बोला की. होय काय? आलोच, लगेच आलो साहेब. शुभू, अरे शुभू, आई महत्वाचं काम आहे, जाऊन येतो लगेच. अरे असं काय करतोय? अरे शुभू. क्या काय बाई पोरग आहे. ही पोरगी एवढी थांबली त्याच्यासाठी आणि त्याला काय परवाच नाही बाई. स्वीटी, आता तरी तुला कळतंय ना किती महत्व देतोय ते तुला. आमचं लगीन ठरलंय. आमचं लग्न झालंय, माझा नवरा आहे. विषय तो नाहीच आहे मम्मी. विषय हा आहे की तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. होय स्वीटे बाळा, त्याला खरंच महत्वाचं काम आलं असेल ना, पण तू येईल की. तू तवर केक कापून घे की बाळा. नाही, मला नाही कापायचा केक. आधी शुभूला येऊ द्या, मग मी केक कापतो. किती किती खोटेपणानं वागावं, काही मर्यादा आहेत की नाही? आता काय प्रताप केले आमच्या बहिणाबाईंनी. कपटी बाई आहे ती. श्रावणीला कशी वागवते तुम्हाला दिसतंय ना. एक तर तिला तिची आई नाही, त्यात तिला बापाचं प्रेम सुद्धा मिळू देत नाही बाई. वहिनी गेली याला भैयाचा माझ्या बहिणीवर असलेला अतिविश्वासच कारणीभूत होता. तुम्हाला माहिती आहे ना, मग तुम्ही काही बोलत का नाही? कारण माझ्या हातात काही नाही अपर्णा. हे तुला माहित असून पण तू सतत का विचारतेस? मी काहीच नाही करू शकत. हेच हेच माझं दुर्दैव आहे. नाही, मुळात तुमची काही करायची इच्छाच नाहीये. अपर्णा, अपर्णा, मला तुला पिहूला माझ्यापासून लांब होताना पाहायचं नाहीये. मी वहिनीला भैयापासून, श्रावणीला तिच्या आईपासून लांब होताना पाहिलंय. नंदा का कधी काय करेल ना त्याचा काही नेम नाहीये. त्यामुळे आपल्याला सांभाळून राहावं लागेल. म्हणून मी नंदाकाच्या विरोधात काही बोलत नाही किंवा भैयालाही तिचं सत्य सांगत नाहीये. अहो मग श्रावणीला या नरकातून कोण सोडवणार आहे? कसं आहे अपर्णा, काही गोष्टी आपल्या आवाक्याच्या बाहेर असतात. त्यामुळे त्याबद्दल काही न बोललेलंच बरं. मामा, आय कांट बिलीव्ह दिस. एका पगारी नोकरासाठी आपण पाहुण्यांना ताटकळत ठेवणार आहे का? कोण समजतो कोण हा स्वतःला? हा एवढा महत्वाचा काय मामा? तो महत्वाचा काय ते तो आल्यावर कळेलच.
सॉरी साहेब, थोडा उशीर झाला. अर्जुन बोलवलं? शिवू, तुला एक फाईल टेबल दिली होती, हो ती जाऊन घेऊन ये. पाहुणे वाट बघतायत. हो साहेब, घेऊन येतो. फाईल तर मी कपाटातच ठेवलेली, लॉक पण केलेलं. फाईल कुठे गेली? साहेब, फाईल सापडत नाहीये. मी कपाटातच ठेवलेली, पण तिथं नाही आता. सगळी खोली शोधली, पण फाईल गायब आहे. हॅलो, हा येतो. त्या शुभ्यावर जाम ट्रस्ट आहे ना मामाचा. बघतोच आता तो विश्वास कसा टिकतो. नाही त्याला घराच्या बाहेर काढला ना तर मॅडी नाव नाही लावणार. गायब झाली म्हणजे? असं कसं होऊ शकतं? व्हॉट आर यू सिरियस शुभू? तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? मामाने एवढ्या विश्वासाने फाईल तुला दिली होती आणि तू हरवून बसलास यार. दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. मॅडी जरा शांत हो. हा शुभू, हो साहेब. तुझ्याकडून असं कधीही होणार नाही. तू वर जा आणि नीट एकदा चेक कर.